सांगाल मनोज दादा जरांगे यांना काल मराठा समाज बांधवांकडून व्हॅनिटी व्हॅन देण्यात आली होती, त्यांनी ते नाकारली होती, काय सांगाल तर? नाही, मनोज दादा जरांगे सारखं नेतृत्व समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे, निस्वार्थी नेतृत्व आहे आणि त्यांनी त्या व्हॅनिटी व्हॅनचा वापर करून मुंबई जिंकायची आहे आपल्याला आणि शासनाला भाग पाडायचं आहे आरक्षण देण्यासाठी। कारण जनतेमध्ये फार मोठा आक्रोश आहे, शासन जागा व्हायला तयार नाही आहे, तर त्याचा धडा सर्व राज्यकर्त्यांना शिकवावाच लागणार आहे, तेव्हाच तर ते रागेवर येतील। म्हणून मनोज दादा जरांगेंना आमची विनंती आहे की त्यांनी समाजाने जी व्हॅनिटी व्हॅन दिलेली तिचा वापर योग्य करून समाजासाठी लढत राहावं आणि आम्ही त्यांच्या पाठीनं पूर्ण ताकदीनिशी साम दाम दंड सगळी ताकद वापरून आम्ही आमचे सगळं 2 पिढ्या बरबाद झाल्या तरी चालतील, परंतु आम्ही ढिलं पडणार नाहीत आणि शासनाला आम्ही माफ करणार नाहीत। कारण आमचा संघर्ष हा कोणी ओबीसी नाही आहे, आमचा संघर्ष हा शासनाशी आहे। म्हणून ओबीसी बांधवांना आमची विनंती आहे की तुमचा आमचा संघर्ष नाही आहे, आमचा संघर्ष हा शासनाशी आहे आणि शासनानं याची योग्य वेळी दखल घ्यावी आणि जी जनता जी आहे ती मनोज जरांगेच्या एका शब्दावर सगळ्या गोष्टी करायला तयार आहे। हे मराठा समाज पूर्ण ताकदीनिशी मनोज जरांगे साहेबांच्या मागे आणि आपल्या मुंबईला आम्ही 100% करोडोच्या संख्येत धडकणार आहोत।